वादळादरम्यान एक तरुणी खुल्या समुद्रात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। 3 दिवसांपूर्वी ही घटना घडली असून बचावकर्ते तिसऱ्या दिवशीही तिचा शोध घेत आहेत। अजून तरी या मुलीची काहीच माहिती समजलेली नाही। मुलगी वाहून जात असल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। ही मुलगी तिच्या बॉयफ्रेंड सोबत बीचवर होती। दोघेही समुद्राच्या लाटांशी खेळत होते। अचानक एक मोठी लाट आली ज्यामध्ये मुलगी वाहून गेली। मुलगा कसाबसा किनाऱ्यावर परतण्यात यशस्वी झाला, मात्र तरुणी प्रवाहात लाटेसोबत आत गेली। दरम्यान सोची हे शहर काळ्या समुद्रावर वसलेले असून ते उन्हाळी बीच रिसॉर्ट म्हणून ओळखले जाते। समुद्र किनाऱ्यावर प्रियकरासोबत खेळत होती तरुणी अचानक आलेल्या जोरदार लाटांमुळे वाहून गेली समुद्रात। पहा धक्कादायक व्हिडिओ। त्यामुळे समुद्राजवळ जात असाल तर सावधान रहा। आता महाराष्ट्रात कशी परिस्थिती आहे? दरम्यान मान्सूनच्या प्रवाहात 10 दिवसांचा खंड पडलाय, त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पाऊस पडत नाहीये। अशांमध्ये कोकणामध्ये 21 जून नंतर चांगल्या पावसाचा अंदाज आहे, तर विदर्भ आणि मराठवाड्यात 24 जून नंतर चांगल्या पावसाचा अंदाज आहे, अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे। दरम्यान राज्यातील शेतकरी देखील चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। अशामध्ये चांगला पाऊस पडत नसल्यामुळे राज्यातील अनेक शहरांवर पाणी टंचाईचं संकट आहे। पाऊस न झाल्यामुळे धरणामधील पाणी साठ्यामध्ये घट होत चालली आहे।